द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। दर्गनहळ्ळीत 3 ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर वळसंग पोलिसांची कारवाई। दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग व वळसंग पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने गावातील अवैध हातभट्टी, बेकायदेशीर दारू निर्मिती व विक्रीच्या ठिकाणी छापेमारी करून 3 ठिकाणी यशस्वी कारवाई केली। या कारवाईतील आरोपी मंगल गायकवाड, श्रावण कांबळे आणि लक्ष्मण कोळी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली। यावेळी गावचे पोलीस पाटील परमेश्वर पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। गावात अवैध दारूचा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला होता। व्यसनमुक्त दर्गनहळ्ळीच्या संकल्पाला बळ देण्यासाठी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून गावात अवैध दारूची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर ग्रामसभेच्या ठरावानुसार 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने अवैध दारूचा व्यवसाय उघडकीस आणणाऱ्यास 5,000 रुपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीनाथ बिराजदार यांनी अवैध दारूच्या ठिकाणाची गोपनीय माहिती दिली। त्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अवैध व्यवसायावर यशस्वी छापा टाकला। ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या वचनाप्रमाणे श्रीनाथ बिराजदार यांचा 5,000 रुपये रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला। अवैध दारूची माहिती देणाऱ्यांचा सन्मान केला जाईल, तर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामसभेच्या निर्णयानुसार 10,000 रुपये दंडासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। दर्गनहळ्ळी ग्रामपंचायतीचा हा धाडसी निर्णय आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग व्यसनमुक्त गावाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। सहसंपादक अजमेर शेख।